संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांना गाडीतून ओढणारा, त्यांच्या अंगावर हात टाकणारा आणि नाव बदलणार का असं दरडावून विचारणारा हा इसम आहे दीपक सीताराम काटे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं। त्यांच्या अंगावर चक्क वंगण ओतण्यात आलं। इतकंच नाही तर स्वतःच्या बचावासाठी गाडीत बसलेल्या प्रवीण गायकवाड यांना बाहेर ओढून काढण्यात आलं। अक्कलकोटमध्ये रविवारी घडलेल्या या घटनेची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। इतकंच नाही तर त्याचे पडसाद उमटायलाही सुरुवात झाली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यातलाच दीपक काटे या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कारण या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड दीपक काटेच असल्याचं समोर आलं। तर हा दीपक काटे नेमका कोण आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवासी असलेला दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली। याच माध्यमातून त्याने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला संभाजी बिडी विरोधात आंदोलन केलं होतं। त्याच्या या आंदोलनानंतर संभाजी बिडीचे नाव बदलण्यात आल्याचीही चर्चा आहे। याशिवाय शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून या दीपक काटेने दूध दराच्या प्रश्नावर मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं होतं। खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी याच दीपक काटेच्या शिवधर्म फाउंडेशनने उद्योगपती अशोक जिंदाल यांना काळं फासलं होतं। जानेवारी 2025 मध्ये पुणे पोलिसांनी याच दीपक काटेला पुणे विमानतळावरून अटक केली होती। एका कार्यक्रमासाठी हैदराबादला निघालेल्या दीपक काटेच्या बॅगमध्ये तेव्हा एक पिस्तूल आणि 24 जिवंत काडतुसे सापडली होती। तेव्हा देखील हा दीपक काटे चर्चेत आला होता। याशिवाय चुलत भावाच्या खून प्रकरणात तो काही काळ तुरुंगात असल्याचीही चर्चा आहे। मागील काही दिवसांपासून शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून याच दीपक काटेने संभाजी ब्रिगेडला लक्ष्य करण्यास सुरुवात केली। संभाजी ब्रिगेडकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याचा आरोप करत नावात बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असे नाव करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशाराही त्याने दिला होता। यासाठीच शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील काही शहरात आंदोलनही करण्यात आली। याशिवाय दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचेही समोर आले। त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर तो भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याचं लिहिलं दिसून येत आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे त्याचे फोटो पाहता तो त्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं दिसून येत आहे। खरं तर संभाजी ब्रिगेडची संघटना आक्रमक म्हणून ओळखली जाते। संभाजी ब्रिगेडचे यापूर्वीचे आंदोलन पाहिले असता हे ठळकपणे दिसून येतं। भांडारकर प्राच्यविद्या संस्था प्रकरण, लेखक गिरीश कुबेर शाईफेक प्रकरण, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची तोडफोड, पुण्यातील राम गणेश गडकरीच्या पुतळ्याची तोडफोड, लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा हटवण्याचे प्रकरण, या सर्व प्रकरणात संभाजी ब्रिगेड अग्रेसर होते। त्यामुळे आक्रमक संघटना म्हणून समाज ब्रिगेडची ओळख आहे। मात्र असं असताना संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखावर हात टाकण्याचा धाडस या दीपक काटेने केलं। त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा या भ्याड हल्ल्याचं उत्तर कशा प्रकारे देते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी lokmat.com पाहत रहा। पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।